कठीण काळात स्वतःला सतत सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. वेलकम बॅक इन अवर चॅनलमध्ये बघत आहोत आपण मराठीतून इंग्लिशची सेंटेन्सेस. म्हणजे आधी मराठी सेंटेन्स बघणार आणि तेच सेंटेन्स इंग्लिशमधून कसं बोलायचं किंवा कसं बनतं ते सेंटेन्स ते आपण बघणार आहोत. चला आपल्या फर्स्ट सेंटेन्सला सुरुवात करूया. फर्स्ट सेंटेन्स आहे, त्याला आज येथे थांबावे लागू शकते. त्याला आज येथे थांबावे लागू शकते. बघा, लागू शकते म्हणजे मे हॅवचे आपण 2-3 सेंटेन्स बघणार आहोत. इझी आहेत एकदम. तर त्याला आज येथे थांबावे लागू शकते, त्यासाठी आपण इंग्लिशमधून कसं बोलणार? ही मे हॅव टू स्टे हिअर टुडे. ही मे हॅव टू स्टे हिअर टुडे. अशीच काही सेंटेन्सेस तयार करायची आहेत आणि म्हणजे आपलं हे मे हॅवचं जे काही सेंटेन्स आहे ते परफेक्ट होऊन जाईल, एकदम पक्कं होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे, तुला घरी जायला लागू शकते. तुला घरी जायला लागू शकते. यू मे हॅव टू गो टू हाऊस. यू मे हॅव टू गो टू हाऊस. ओके. नेक्स्ट आहे, तिला जेवण बनवायला लागू शकते. तिला जेवण बनवायला लागू शकते. शी मे हॅव टू कुक फूड. शी मे हॅव टू कुक फूड. बघा, आता ह्याच सेंटेन्सला रिॲक्शन आहे की आपण सपोज आपली घरात बहीण आहे आणि तिला बोललो की तुला जेवण बनवायला लागू शकते. यू मे हॅव टू कुक फूड. तर ती एकदम गंभीर होऊन जाते, कारण तिचा मूड असतो की काहीतरी मला मस्तपैकी आराम करायचा आहे, टी व्ही बघायचा आहे. मग नेक्स्ट सेंटेन्स आपण असं तयार केलेलं आहे, तू एवढी गंभीर का आहेस? तू एवढी गंभीर का आहेस? व्हाय आर यू सो सिरियस? व्हाय आर यू सो सिरियस? बघा, खूप फनी आहेत नेक्स्ट सेंटेन्सेस. आता ती गंभीर झाली, सिरियस झाली. आता भाऊ जो आहे तो एकदम रागावला, कारण ती सिरियस झाली ना. तर ती त्याला विचारते की तू एवढा रागवलेला का आहेस? तू एवढा रागवलेला का आहेस? व्हाय आर यू सो अँग्री? व्हाय आर यू सो अँग्री? नेक्स्ट आहे, तो भाऊ एकदम प्रेमळ भाऊ आहे आणि तो बहिणीला बोलतोय की जस्ट इमॅजिन करा, तू एवढी हुशार का आहेस? तू एवढी हुशार का आहेस? मी रागावलो आहे हे तुला समजलं. तर त्यावर भाऊ रिॲक्शन देतो की तू एवढी हुशार का आहेस, असं तो बोलतोय. तर ते इंग्लिशमधून कसं होणार सेंटेन्स? व्हाय आर यू सो इंटेलिजंट? व्हाय आर यू सो इंटेलिजंट? नेक्स्ट आहे, आता बहीण बोलते की तू एवढा दुःखी का आहेस? तू एवढा दुःखी का आहेस? जेवण बनवायला लावलं ना. तर मग आता त्यानंतरचा संवाद चालू आहे, त्यांचं कम्युनिकेशन चालू आहे. तर बहीण बोलते की तू एवढा दुःखी का आहेस? व्हाय आर यू सो सॅड? व्हाय आर यू सो सॅड? नेक्स्ट आहे, तू एवढी आनंदी का आहेस? तू एवढी आनंदी का आहेस? व्हाय आर यू सो हॅपी? व्हाय आर यू सो हॅपी? छान आहे ना हे कम्युनिकेशन. नेक्स्ट आहे, तू एवढी खोडकर का आहेस? तू एवढी खोडकर का आहेस? व्हाय आर यू सो नॉटी? व्हाय आर यू सो नॉटी? नेक्स्ट आहे, तू एवढी सुंदर का आहेस? तू एवढी सुंदर का आहेस? अरे बापरे, असं बोलल्यावर तर लगेच मुलींना लगेच जे पाहिजे ते देऊन टाकतात ना. ठीक आहे, चल तुला जेवण खायचं ना, तुला काहीतरी खायचं ना, चल मी तुला बनवून टाकते, असं बहीण लगेच बोलून जाते. ठीक आहे. तर तू एवढी सुंदर का आहेस असा भाऊ बोलला, तर ते इंग्लिशमधून कसं होईल सेंटेन्स? व्हाय आर यू सो ब्युटिफुल? व्हाय आर यू सो ब्युटिफुल? आता बघा, लास्ट सेंटेन्स आहे, तू एवढा उंच का आहेस? तू एवढा उंच का आहेस? व्हाय आर यू सो टॉल? व्हाय आर यू सो टॉल? आय होप तुमचे हे जे सेंटेन्सेस असेल ना, आणखी तुम्हाला काही हवे असतील तर तुम्ही ॲड करू शकता. मला असं वाटतं की हे सगळे सेंटेन्स जर तुम्ही लर्न केले तर हे सगळे सेंटेन्सेस आपले एकदम बाय हार्ट होऊन जातील. तुम्ही याचा स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या.
ठीक आहे. आता ही सगळी सेंटेन्सेस लिहून काढा. मी बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये ही सगळी सेंटेन्सेस तुम्हाला बघायला मिळतील. तर ती बघा, मी बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्याच्यात तुम्हाला भरपूर सेंटेन्सेस मिळून जातील. तर ती सेंटेन्सेसची डेली प्रॅक्टिस करा आणि बाकीचे जे काही व्हिडिओज आहेत तेही चेक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचे खूप खूप थँक्यू आणि सर्वांचे खूप खूप वेलकम. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इंग्लिश बोलत राहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा आणि स्टे पॉझिटिव्ह. बाय.